डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी भीम अनुयायी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करण्यासाठी गर्दी करतानाचं चित्र दिसतंय। खर तर हे सर्व पुस्तक स्टॉल सर्व भीम अनुयायी घेत असताना त्यांना एक विशेष असा स्टॉल आहे या ठिकाणी, दिशा बुक स्टॉल। खर तर हा दिशा बुक स्टॉल करण्यामागं काय नेमका उद्देश होता, कशा प्रकारे याची निर्मिती झाली? माझं नाव निशिगंधा दिशा पिंकी शेख। एका गीताद्वारे, चळवळीच्या गीताद्वारे मी तुम्हाला सांगते, जे गीत आहे शंतनू कांबळे यांचं कॉम्रेड। अन्यायाविरुद्ध जिथ मुठी होवळल्या, इवल्या शाया चिमल्या, जिथ घारी शिह भिडल्या, जिथ घारी शिह भिडल्या, त्या युद्धभूमीतून, त्या युद्धभूमीतून रक्त चंदन लिहून याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव। तर हा बुक स्टॉल म्हणजे आम्ही बंधन तोडतोय, तो स्टेरिओटाइप तोडतोय। समाजातील काही व्यक्तींना असं वाटत असेल की तृतीयपंथी फक्त रस्त्यावर दिसतात, सेक्सवर करताना दिसतात, पण अजब आणि गजब अशी गोष्ट 8 वर्षापूर्वी माझ्या गुरूंनी म्हणजे दिशा पिंकी शेख यांनी केली। ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बुक स्टॉल लावला। तोच बुक स्टॉल, त्यांचा जो वारसा आहे ही नवीन पिढी म्हणजे आम्ही त्यांचे शिष्य चालवतो आहोत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। पुस्तक हे माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा मित्र आहे असं मला वाटतं, कारण पुस्तक हे माझ्यासाठी एका व्यक्तीसारखं आहे। जसं जसं पुस्तकाचं पान आपण पलटत जातो तसं तसं त्या व्यक्तींमधील विविध पैलू, त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला समजत जातात आणि पुस्तक आपल्याला समृद्ध करतं। तसं व्यक्तीकडून आपल्याला हानी होण्याची शक्यता असते, तशी पुस्तक आपल्याला हानी करू शकत नाही। त्यामुळे पुस्तक माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। पुस्तक महत्वाचं म्हणलात, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र जो आहे संपूर्ण देश नव्हे तर जगभराला दिला। खर तर शिक्षणाचा विषय निघाला तर आपलं शिक्षण काय झालंय आणि कशा प्रकारे झालं? माझ्या बॅचलरच्या 2 डिग्र्या आहेत। मी बीकॉम केलेला आहे, बॅचलर इन कॉमर्स, त्यानंतर बॅचलर इन सोशल वर्क केलेला आहे आणि लास्टली मी आता रिसेंटली मास्टर इन सोशल वर्क केलेला आहे फ्रॉम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, देवनाथ चेंबूर, मुंबई। टीस मधून MSW केलात, कशा प्रकारचा अनुभव होता? काय त्याच्या रिसर्च मध्ये आता कोणता विषय घेतलेला आहे? माझं जे स्पेशलायझेशन होतं MA इन सोशल वर्क इन विमेन सेंटर प्रॅक्टिस, महिला केंद्रित असा तो विषय होता। मी यापूर्वी त्या गोष्टीवर बोललेले आहे की चातुर्वर्ण्य आहे आपल्याकडे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्र अतिशूद्र, नारी आणि नारी सारखे असणारे किन्नर, ट्रान्सवुमन किंवा हिजडे, आपण आम भाषेमध्ये बोललो तर जोपर्यंत स्त्रियांचा विचार होत नाही तोपर्यंत स्त्रियांसारखे असणारे जे तृतीयपंथी आहे त्यांचा विचार कोणीच करणार नाही। आपण साऊथ एशियाला बिलॉंग करतो, आपण भारतामध्ये राहतो, इथे पुरुष प्रधान संस्कृती आहे, स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे स्त्रीला जर दुय्यम स्थान असेल तर हिजड्यांची किंवा तृतीयपंथीयांची गणती कशात होईल हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाहीये। त्यासाठी मी अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं जे मला सर्वांगाने समृद्ध करेल, एक कॉन्फिडन्स देऊ शकेल आणि समाजासाठी मी काहीतरी करेल, फक्त माझ्या लोकांसाठी नाही तर पूर्ण समाजासाठी। आणि मी जिथे राहते तो तृतीयपंथी समाजसेवा आश्रम आहे। त्या आश्रमाचं ब्रीद वाक्य आहे, सर्व धर्म समभाव आणि सन्मानाचा हक्क। सन्मानाचा जो घास आहे तोच आम्हाला हक्काने मिळाला पाहिजे, हे त्याचा मतितार्थ असा होतो असं मला वाटतं। एकंदरीत आता आपण या बुक स्टॉलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर युवकांची संख्या आता कुठेतरी पुस्तकांचा वाचण्यामध्ये ओढ जो आहे तो वाढताना दिसतोय। अजून वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? एकंदरीत एक टीसची विद्यार्थिनी म्हणून काय पुस्तकांविषयी सांगायचं झालं तर मी गोव्यामध्ये एक बॉम्ब समथिंग नावाची ऑर्गनायझेशन आहे, ती एक गाडी रन करते बुक इन हिल करून।
बुक ऑन द व्हील करून. तर ते अशा ठिकाणी जातात जिथे पुस्तकं फार दुर्मिळ आहे छोट्या मुलांसाठी, त्यांच्या पद्धतीचं जे बाल साहित्य आहे किंवा किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी जे जेव्हा त्यांच्या शरीराची जडणघडण होत असते, किंवा अवांतर पुस्तकं किंवा फिक्शन, नॉन फिक्शन, हे सगळ्याच पद्धतीची पुस्तकं, ती पुस्तकं त्यांना तिथे उपलब्ध करून त्यांचे 2 तास त्यांच्याकडून ते पुस्तकं वाचून घेऊन आणि मग ते परत पुस्तकं कलेक्ट करून ती गाडी परत तिच्या ऑर्गनायझेशनला जाते. हे फार महत्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे मला असं वाटतं मुलांचा पुस्तकामधला जो इंटरेस्ट आहे तो वाढत राहील. आणि पुस्तक वाचल्याशिवाय असं आपल्याला कधीतरी कळेल, आपण असं ऐकतो की हे गाणं ऐकल्याशिवाय मला जेवण जात नाही, तसं पुस्तक वाचल्याशिवाय मला जेवण जात नाही, हे पण म्हणणारे युवक आपल्याला दिसतील असं मला वाटतं. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर शिवाजी पार्क मधील हे जे दिशा पिंकी शेख यांचं जे स्टॉल आहे, दिशा बुक स्टॉल, त्याला मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी जे आहेत ते मोठी गर्दी करतानाचं चित्र आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन यश उरमुरे सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज.